कसं काय एवढं हंडा घेऊन येत आहे? पाणी नाही म्हणजे चढायच लागेल ना. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि या बातमीपत्रामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत महाराष्ट्रातली दुष्काळाची भीषण परिस्थिती. दृश्य जी तुम्हाला हेलावून टाकतील. हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिला आहेत, टँकरची वाट बघणाऱ्या महिला. पाण्यासाठी महाराष्ट्र तहानलेला असताना नेते नेमकं काय करतायत? राज्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत एकीकडे नेत्यांनी भर उन्हात प्रचारासाठी शेकडो दौरे केले. घरोघरी जात भर उन्हात रॅली काढत नेत्यांनी जाहीर सभा देखील घेतल्या. मात्र आता निवडणुकीची रणधुमाळी थांबल्यानंतर राज्यातील भीषण दुष्काळाकडे सरकार कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होतोय. कारण मराठवाड्यासाठी राज्यात सर्वत्रच भीषण दुष्काळाचं संकट तोंड वर करून उभं ठाकलंय. मात्र याकडे कुणाचंही गांभीर्यानं लक्ष नसल्याचं चित्र समोर आलंय. राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे अनेक विभागात दुष्काळाच्या झळा बसू लागलेल्या आहेत. आणि या भागात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करून मदत देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्यात दुष्काळाची समस्या इतकी भीषण आहे की गरोदर महिलेला देखील आता पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचं भीषण वास्तव नाशिकच्या इगतपुरीमधून निदर्शनास आलेलं आहे. इतकंच काय तर विहिरींनी ठिकठिकाणी तळ गाठलेला आहे. काही ठिकाणी तर तलावांच्या शेजारी खड्डे खोदून चक्क जमिनीतून पाणी काढावं लागतंय. सरकार याकडे कधी लक्ष देणार असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करतायत. तर दुष्काळाचं दाहक वास्तव आपण पाहतोय. ठिकठिकाणी महिलांना पायपीट करून पाणी आणावं लागतंय आणि तेही पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळतंय असं नाही.